जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला तरी देखील जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती पाहायला मिळत आहे। सध्या मी बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावामध्ये पोहोचलेलो आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं आज देखील टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। सध्या स्थितीला जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 80 टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा दररोज 154 फेऱ्या या टँकरच्या जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहे। सर्वाधिक जी दाहकता आहे ती बदनापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते आणि बदनापूर तालुक्यातलंच हे चिखली गाव आहे। आपण पाहतोय की अशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते आपल्या घरासमोर ड्रम असतील किंवा टाक्या असतील त्या ठेवून असतात आणि ज्यावेळेस टँकर येतो त्यावेळेस ह्या टाक्या ज्या आहेत ते या ठिकाणी पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, पण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये काय आहे? पाण्याच्या तुम्हाला पाणी घ्यावं लागतं? सध्याच्याला पाण्याची खूप टंचाई आहे, त्याच्यामुळं पाणी याच्यामुळे टँकर चालू आहे। अजून किती दिवसापासून टंचाई? येटीलचं कमीत कमी 2-2.5 महिन्यापासून टंचाई। बरं, आता सध्या किती फेऱ्या आहे तुमच्या गावामध्ये आणि तुम्हाला दररोज पाणी मिळतंय का? दररोज पाणी कधी मध्ये मिळतो, कधी मध्ये मिळत नाही। बरं, रोज टँकर नाही तुमच्यावर? नाही, 1 दिवसाआड 2 दिवसाआड आपण पाहतोय की 3 दिवसात टँकर येत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत हे पाणी वाटप करणारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहे। काय सांगाल, काय परिस्थिती चिखली गावामध्ये? चिखली गावात सध्या पाण्याची परिस्थिती जरा कठीण आहे आणि 2-2.5 महिन्यापासून जास्त झाडापासून चाललं आहे पाणी। टँकर चालू आहे, 2 टँकर आहे आमच्या गावामध्ये। किती फेऱ्या आहेत? 2 टँकर? 2 टँकरला मग 2-2 फेऱ्या आहे। बरं, आणि पाण्याचं खूप कठीण परिस्थिती जरा कधी आता किती दिवसाला पाणी मिळते नागरिकांना? तिसऱ्या दिवशी पाणी मिळतं प्रत्येक बरं, घरी। पण नागरिकांना पुरतंय का ते पाणी? काय नाही, नागरिकांना ते पाणी पुरतंय का? नागरिकांना पाणी पुरतंय ना, बरं. आम्ही पुरवतो तिथपर्यंत फेऱ्या करण्याचा प्रयत्न करतो। बरं, लाईट वगैरे वारं वाजून सुटलं त्याच्यावेळेस एखाद्या त्यावेळेस डिझेल पाण्यामुळे जरा टंचाई येते एखाद्या, बाकी काही नाही, आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर उद्यापासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर देखील जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची भीषण दाहकता जी आहे ती पाहायला मिळते आहे। खरं तर 150 पेक्षा अधिक टँकरच्या फेऱ्या ज्या आहेत त्या जालना जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यातच प्रामुख्यानं बदनापूर तालुक्यात सर्वाधिक दाहकता पाणी टंचाईची पाहायला मिळत आहे। जवळपास जालना जिल्ह्यातील 1,32,000 पेक्षा अधिक नागरिकांची जी तहान आहे ती सध्या टँकरवर अवलंबून असल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळतं आणि तशी आकडेवारी देखील आता प्रशासनाने समोर दिलेली आहे। आपण पाहू शकतो की प्रत्येक गावात अशा पद्धतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो नागरिकांना सुरू करण्यात येतोय। त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं स्वरूप आजही पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।